नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 40,47,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। नेमकी ही कारवाई कशी झाली पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। लातूर जिल्ह्यात अवैध धंदे, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे। याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 25 जुलै रोजी पहाटे सुमारे 4:10 औसा तालुक्यातील लांबजना तुळजापूर टी पॉइंट परिसरात सापळा रचला। यावेळी TS12 UG 4190 क्रमांकाचा आयशर टेम्पो संशयास्पदरित्या जात असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी टेम्पो अडवून चालकासह दोघांची चौकशी केली। समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वाहनाची झडती घेण्यात आली। झडती दरम्यान टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूच्या पोत्या, विविध ब्रँडचा गुटखा तसेच राजरत्न किमामचे काचेचे डबे असा मोठा साठा आढळून आला। या कारवाईत 28,97,060 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला। तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेला 11,50,000 रुपये किमतीचा आयशर टेम्पोही जप्त केलेला आहे। वाहनासह एकूण 40,47,060 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी तेलंगणा राज्यातील 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। दोघांविरुद्ध औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रतिबंधित माल कोठून आणण्यात आला, कोणाच्या सांगण्यावरून वाहतूक केली जात होती आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास औसा पोलीस करत आहेत। कारवाई करणारे पथक ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या पथकामध्ये पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, प्रेमदास राठोड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड आणि रामदास बाचीफळे यांनी सहभाग घेतला। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दिलीप मोरे, लातूर।